कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय आहे प्रत्येक सीन मध्ये डायलॉगची सुरुवात मीच करायची का? तुम्ही फक्त 5 जयंती 5 बोलायला थांबला इथं? कुटुंबवारांची राजकन्या असून एवढ्या लवकर तयार झाली मी। बघा जरा मेंढळबाई कुठे आहे बघा ना। बस जयंती पास चाल अहो वहिनी, अक्कीला उशीर लागतोय कारण ती आवरायच्या आधी सारंगदाजीसनी मदत केली आणि मग ती तिचं आवरायला गेली। एक मिनिट आवरायला मदत केली म्हणजे धोतर नेसता येत नव्हतं ना मला, तेवढंच, बाकी काही नाही। दादा पण तयार मात्र तू छानच झालायस हा। आपला आनंद बघायला झळकतोय। एक मिनिट, मी करतो तुम्हाला फोन। तुम्ही झळकणं जरा बंद करा ना। अक्की आली। तुमच्या दोघात कॉम्पिटिशन लागली आहे काय? आमच्यात कोण सुंदर दिसणार त्याची? नाहीतर काय, सावली वहिनी किती छान तयार झाली बघ ना। छान दिसते ना। एकनाथराव यावं का आम्ही? या की। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। अरे वा, पाहुणा अगदी वेळेत तयार झाला म्हणायचं। मॅक अहो राम भाऊ, एक वेळ चुकेल पण आमचा सारंग दादा नाही। वा छान। चला मग निघायचं आता। चला 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 ना। बघितलं का, असे प्रश्न विचारले ना त्याच्या म्हणून तयार होतात। प्रेम वाटतंय। तर बघा ना, सावली वहिनींनी सारंग दादाला धोतर नेसवायला मदत केली। हा, आपण ठरवलं होतं का? नाही, राम भाऊनी धोतर आणून दिलं म्हणून सावली वहिनीला मदत करावी लागली। काहीतरी करंट आहे, काहीतरी करंट आहे। कुछ तो बात है। बबलू, पण आपली ही थिअरी तेव्हाच सक्सेसफुल होईल जेव्हा सारंग दादा आणि सावली वहिनी एकत्र येतील। उभय आता सगळे हे विठ्ठलाच्या हाती आहे। चला अमृता वहिनी, मी त्या मूर्ख मुलीच्या घरी चालले। मला वाटतं तू यायला पाहिजे माझ्यासोबत। चालेल ना, पण आईंची परवानगी? डोंट वरी, ते माझ्यावर सोड। तुला यायचंय की नाही ते सांग। पण अचानक का जायचं ठरवलंस तू? कारण मला असं वाटतं माझी गरज आहे तिकडे, आणि आता बोलण्यात वेळ नको घालूया। तू पटकन बॅग भर आणि रेडी हो। लगेच आले आवरून। सरू मावशी, गावाचं मी बघते, तुझा सांभाळ। आलेच। जर मी तुला घेऊन गेले नाही आणि तू नेहमीप्रमाणे दूध घ्यायला विसरलीस तर काय? तर ह्या घरात पाळणा हलू शकतो, आणि मी जिवंत असेपर्यंत ह्या घरात पाळणा हलणार नाही। काय काय विशेष बातमी? काय नाही, तेच हो। काय ग, बॅग बिग घेऊन निघालीस कुठे? मॉम, मी त्या मुलीच्या घरी चालले। तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ऐश्वर्या। आय नो मॉम, आय एम रिअली सॉरी, पण मला वाटतं माझं जाणं गरजेचं आहे। एवढी काय गरज आहे? मी सांगते। मग हा व्हिडिओ बघा।
चल मी सुद्धा येते. सारंगला आत्ताच्या आत्ता इथे घेऊन येऊया आपण. चल. रिलॅक्स. मी आहे ना, मी तेच सॉल्व्ह करायला चालले. अगं पण आय मीन बहुतेक ती मुलगी सारंगला इम्प्रेस करण्यात यशस्वी झाली आहे, पण मी तिचं सत्य सगळ्यांसमोर आणणार, स्पेशली सारंग समोर. ऐश्वर्या, नाही चांगलंच आहे. तू जातीयस आणि सावलीला भेटणार आहेस, आणि मला खात्री आहे सावलीचं सत्य समोर आलं ना की ज्या सारंगला मी ओळखतो तो आपणहून तिचा स्वीकार करेल. तिलोत्तमा, तूही आपल्या सारंगला चांगलीच ओळखतेस. आपण चांगले संस्कार केलेत त्याच्यावर. चांगलं काय वाईट काय याची जाण आहे त्याला. चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट वागण्याचे संस्कार आहेत त्याच्यावर. मला कळतंय तुमचं काय चाललंय. माझ्या समोर मुद्दाम सारंगचं कौतुक करून खरं तर त्या पोरीचं गुणगान गाताय तुम्ही, हो ना? कळतंय मला. काही दिवसात ऐश्वर्या सुद्धा सावलीचं गुणगान करायला लागेल. काय तू कुठे निघालीस आता? मॉम, अमृता वहिनी माझ्यासोबत येते. का? मला वाटतं तिने येणं गरजेचं आहे, कारण ती आली तर तिचेही डोळे उघडतील. त्या मुलीचं सत्य तिच्या समोर येईल. त्यामुळे नाही, ठीक आहे. जा तू तर जाच हिच्या बरोबर. म्हणजे त्या पोरीचा खोटेपणा तुझ्या डोळ्यासमोर येईल. तुला खूप पुळका आहे ना तिचा. ऐश्वर्या, काम कर. त्या पोरीच्या खोटेपणाचा मुखवटा काढून माझ्या सारंग समोर तिला उभी करणे, तिला खडसावून सांग, आता यापुढे आमच्या समोर एकही नाटक चालणार नाही. येऊ मी? निघ. गा चल येता. तिलोत्तमा, आता ऐश्वर्या गेली आहे सावलीचं सत्य जाणून घ्यायला. तसंच एक एक करून आपल्या घरातली माणसं सावलीच्या सत्याची परीक्षा म्हणून घ्यायला जातील आणि सावलीच्या खरेपणाच्या, साधेपणाच्या प्रेमात पडतील. खात्री आहे मला. आणि एक दिवस हे आपलं घर आपुलकीनं स्वीकार करेल सावलीचं. म्हणून मी म्हटलं होतं ना, आपल्यात ही पैज बीज नको, कारण ही पैज तू ऑलरेडी हरतीयस हे दिसतंय मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.